यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। मध्य रेल्वेची सेवा पुन्हा एकदा खोळंबलेली आहे। सायंकाळी 5:13 उंबरमाळी स्टेशन इथून मुंबईला जाणारी लोकल आणि कसारा इथून 6:18 येणारी लोकल तब्बल 3 तास ठप्प झाली होती। रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब लक्षात आणून दिल्यानंतर तब्बल 2 तासांनी कल्याण आणि वाशिंद इथून इंजिन मागवण्यात आले आणि त्यानंतर तब्बल 3 तासांनी मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू झालेली आहे। आणि त्यामुळे रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामावर सर्व प्रवासी संघटना आणि प्रवासी नाराजी व्यक्त करतात। आज मुंबईकडे जाणाऱ्या लोकल प्रवाशांनी तब्बल 3 तास रखडपट्टी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच कर्जत ते कल्याण या दरम्यान एक जी जबलपूर एक्सप्रेस आहे तिचा बिघाड झाला होता, तांत्रिक बिघाड झाला होता आणि जवळपास 3 ते 4 तास या बिघाडामुळे गेले होते। त्यामुळे सीएसटी कडे जाणाऱ्या ज्या ट्रेन्स होत्या त्या सर्व बंद होत्या। 3 ते 3.5 तास त्या ट्रेन ठप्प होत्या। खरं तर कल्याण ते कसारा ते कल्याण, कल्याण ते सीएसटी हा जो प्रवास आहे, हा प्रवासामध्ये प्रवासी त्रस्त झाले होते, कारण की ट्रेन्स खूप उशिराने होत्या, 3 ते 4 तास ठप्प होत्या। आणि आता तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यात आलेला आहे। इंजिन आलेला आहे आणि जो जी तांत्रिक बिघाड झाला होता तो सुटलेला आहे, परंतु त्याचा जो बॅकलॉग आहे तो अजूनही तसाच आहे। अजूनही 20 ते 25 मिनिटं गाड्या ह्या लेट आहेत, उशिराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय मुंबईला जाणाऱ्या लोकल आणि मेलचा खोळंबा झालेला आहे। तब्बल 3 तास रखडपट्टी झाली आहे। मध्य रेल्वेची सेवा पुन्हा एकदा खोळंबल्याचं पाहायला मिळतंय।